नागपूर शहरात पहिल्यांदा गात आहे। संपूर्ण जनतेला एक निवेदन करीन, हे ऐतिहासिक गाणं आहे। त्याच्यात माझ्या गाण्यामध्ये इतिहास दडलेला आहे, तो मी तुमचा मोहर मांडतो आहे। गाणं लिहिण्याचं कारण एकच, का लिहिलं मी हे गाणं? 22 जानेवारीला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राम मंदिराचं उद्घाटन केलं आणि इतक्या उत्साहात केलं। अजय भाऊ लांगे यांनी 500 रुपये, माझे परम मित्र आहेत ते अजय भाऊ लांगे यांनी 500 रुपये देऊन पुरस्कृत केलं। पार्टी आभारी आहे। 22 जानेवारीला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राम मंदिराचं लोकार्पण केलं आणि इतक्या जल्लोषात केलं की ते लाईव्ह कार्यक्रम, लोकार्पणाचा लाईव्ह कार्यक्रम संपूर्ण विश्वात दाखवला। भाऊ साउंड थोड़ी ताकत लग रही है। लाईव्ह कार्यक्रम संपूर्ण विश्वात दाखवला। दिनेश भाऊ संपर्कर 500 रुपये दिले, पार्टी आभारी आहे। प्लीज गाण्याच्या मध्ये पैसे देऊ नका, ज्यांना द्यायचं आहे तर चिठ्ठीवर नाव लिहून द्या, मी गाणं संपल्यावर नाव घेईन। इतक्या जल्लोषामध्ये त्यांनी कार्यक्रम केला, प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण विश्वानं पाहिला। माझं डोकं तापलं, पाहिल्यावर डोकं तापलं आणि गाणं लिहून टाकलं। अहो मोदी साहेब, ज्या ठिकाणी तुम्ही राम मंदिराचं उद्घाटन केलं याची माहिती एकेकाळी चीन मधून 3 भिक्षू आले होते इसवी सन 4 मध्ये आणि इसवी सन 6 मध्ये। 3 भिक्षू होते, बुद्ध धम्माचा अभ्यास करण्याकरिता भारतात आले होते, प्राचीन अभ्यास करायला भारतात आले होते। त्यांनी तो शोध लावला आणि पुस्तकातही लिहून ठेवलं त्यांनी।
मथुरेमध्ये जाऊन त्यांनी शोध लावला, तिथे 22 बुद्ध विहार स्तूप सापडले, बुद्धाचे अवशेष सापडले आणि आताही तिथल्या संग्रहालयामध्ये ते ठेवलेले आहे। तुम्ही आताही जाऊन शहानिशा करू शकता, पाहून येऊ शकता। आणि त्या काळी त्या मथुरेचं नाव होतं मटोरा, मटोरा। आणि ते 3 भिक्षू, त्याचं एकाचं नाव होतं फायान, इसवी सन 4 मध्ये आले आणि 6 मध्ये 2 भिक्षू अजून आले, म्हणजे एक आधी आला, 2 साल इसवी सन 6 ला आले, व्योया आणि हिया। त्यांनी ज्याला आज अयोध्या म्हणतात, पूर्वी त्याला साकेत नगरी म्हणायचे आणि त्या साकेत नगरीमध्ये ज्याला आजची अयोध्या आहे, तिथे सम्राट अशोकाने जे 84,000 विहार बांधले, 84,000 स्तूप बांधले, त्यामधून तो एक स्तूप होता जिथे बाबरी मस्जिद बांधण्यात आली होती। त्या बाबरी मस्जिदच्या गोल स्तंभाच्या खाली मधोमध तथागत भगवान गौतम बुद्धाचा दंत धातू तिथे सम्राट अशोकाने ठेवला होता। आणि हा इतिहास वाचून निघाला वीर मोदी साहेब। अरे तरी तुम्ही उल्हासानं उद्घाटन करता, लोकार्पण करता, पण खरा इतिहास दडपू नका, हो दडपू नका। अरे सनातन्यांनी त्या बामन भटांना मनुवादाला, अरे सनातनांनी पूरा टोला लगा यार, डांस से किया करो। अरे सनातनांनी जरीदाबली, सनातनांनी जरीदाबली, सनातनांनी जरीदाबली। माझ्या मायानो भगिनीनो, कितीही दडपण्याचा प्रयत्न केला यांनी, पण दडपू शकले नाही। अरे सनातन्यांनी, अरे त्या बामन भटांनी जरीदाबली, तथागताची कीर्ती। सनातन्यांनी जरीदाबली, तथागताची कीर्ती। अरे त्या मनुवाद्यांनी जरीदाबली, तथागताची कीर्ती। मनुवादांनी जरीदाबली, तथागताची कीर्ती। अरे तुम्ही आताही हिंसा धरली, तुम्ही आताही हिंसा धरली, तरी बुद्धच येईल वरती। तुम्ही आताही हिंसा धरली, तरी बुद्धच येईल वरती। तुम्ही आताही हिंसा धरली, तरी बुद्धच येईल वरती। तरी बुद्धच येईल
थोरांना तुम्ही कितीही जरा प्रयत्न करा पण सूर्याला झाकू शकत नाही तुम्ही सूर्याला झाकू शकणार नाही सनातनाची तरी गावली तथागताची कीर्ती तुम्ही आताही अरे आताही तुम्ही आताही धरती तुम्ही तुम्ही आताही उपसा धरती आताही उपसा तुम्ही आताही उपसा तरी मुद्दत येईल तरी मुद्दत येईल पहिलं कळवाय का ऐतिहासिक गाणं लिहिलं मी तो वैदिक धर्माचा विश्वमित्र शृंग पुष्यमित्र शृंग त्यांनी घोषणा केली होती की जो कोणी मला एका भिक्षूचं मुंडकं आणून देईल छाटून त्याला एवढे मोहरे मी बक्षीस देईल आणि त्या काळी जो भिक्षू संघ होता त्या संघामध्ये हे वैदिक धर्माचे लोक पंडे भिक्षूचा वेश करून शिरले भिक्षू संघामध्ये भिक्षूचा वेश घेतला आणि शिरले आणि कत्लेआम केला कत्लेआम कोणी भिक्षू ब्रह्माला पळाला कोणी जापानला पळाला सगळे विदेशात पळाले आणि मग विदेशातून परत भारतात आला बुद्धाचा धम्मा आला अरे हराम पोरांनो भिक्षू संघाचा घात केला तुम्ही भिक्षू संघाचा घात केला भिक्षू संघाचा घात केला भिक्षूचा घेऊन देश भिक्षूचा घेऊन देश भिक्षूचा घेऊन देश भिक्षूचा घेऊन देश त्या पुष्यमित्र शृंगाच्या लोकांनी भिक्षू संघाचा घात केला भिक्षूचा घेऊन वेश आणि ते आज उत्खनातून आताही मिळते आताही मिळते उत्खनातून आताही मिळते उत्खनातून आताही मिळते बुद्धाचे अवशेष माझे एक अक्षर ऐका भिक्षू संघाचा घात केला भिक्षूचा घेऊन वेश आणि उत्खनातून आताही मिळते बुद्धाचे अवशेष आणि ज्याला हे आता अयोध्या म्हणून
राम मंदिराचं लोकार्पण करतात, त्याचा इतिहास काय आहे? साकेत नगरी करून अयोध्या, करून अयोध्या, साकेत नगरी करून अयोध्या. बघा रे माझ्या बापांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या मायांनो, साकेत नगरी करून अयोध्या. आजची अयोध्या, कालची साकेत. काय केलं ह्यांनी? साकेत नगरी करून अयोध्या, रामाची बसवली मूर्ती. साकेत नगरी करून अयोध्या, साकेत नगरी करून अयोध्या, साकेत नगरी करून अयोध्या, साकेत नगरी करून अयोध्या. लोकार्पण काय करता, उद्घाटन काय करता, सगळं विश्व पाहतो. साकेत नगरी करून अयोध्या, तिथं रामाची बसवली मूर्ती. तुम्ही आता धरती. तुम्ही आता ही उत्साह धरती, तुम्ही आता ही बुद्ध धर्माचा विस्तार पाहून, कारण सम्राट अशोकांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला, बुद्धाच्या तत्वांना प्रभावित होऊन. आणि तेव्हापासून जेव्हा 84,000 स्तूप बांधले, तर मनुवादाच्या काळात बोचायला लागला, वैदिक धर्माच्या काळात बोचायला लागला. त्या काळी होऊन प्रभावित बुद्ध धर्माचा तो सम्राट अशोक होऊन प्रभावित बुद्धत्वाच्या होऊन प्रभावित बुद्धत्वाच्या तेज प्रकाशाने, तेज प्रकाशाने, तेज प्रकाशाने, तेज प्रकाशाने, तेज प्रकाशाने होऊन प्रभावित बुद्धत्वाच्या तेज प्रकाशाने 84,000 स्तूप बांधले, 84,000 स्तूप बांधले. सम्राट अशोकाने, सम्राट अशोकाने, सम्राट अशोकाने, सम्राट अशोकाने, सम्राट अशोकाने. आणि म्हणून बुद्धाचा विस्तार पाहुनी, बुद्धाचा विस्तार पाहुनी, बुद्धाचा विस्तार पाहुनी, बुद्धाचा विस्तार पाहुनी. हे वैदिक लोक, वैदिक धर्माचे षडयंत्र हे करती. बुद्धाचा विस्तार पाहुनी षडयंत्र हे करती.
हा मानव जात प्रगती करत होता आणि ती प्रगती पाहून यांनी बुद्ध धर्माचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला. बुद्ध तत्वाने घडू लागली, घडू लागली, बुद्ध तत्वाने घडू लागली, होती मानव होती मानव होती मानव होती मानव आणि अंधारात जगत होते, जगत होते, अंधारात जगत होते, आले प्रकाशात, आले प्रकाशात, आले प्रकाशात. बुद्ध तत्वाने घडू लागली होती मानव जात, अंधारात जगत होते, आले प्रकाशात. जेव्हा मानव जातीचं कल्याण व्हायला लागलं तेव्हा या हरामखोरांनी समाजकंटकांनी सद्धम्माचा नाश करण्या, धम्माचा नाश करण्या. जेव्हा बुद्ध धम्माचा विस्तार पाहून, मानव जातीचं कल्याण पाहून, प्रगती पाहून ह्या हरामखोरांनी काय केलं बघा. आताही तुम्ही पहा, आपल्या नागपूर शहरातच एक इतिहास दडपलेला आहे. भदंत नागार्जुन स्वराई ससाईने ते उपसून काढलं रामटेक मधून. नागार्जुन टेकडी आहे तिथे. तो नागार्जुन नावाचा भिक्षू आयुर्वेदिक औषधीचा शोध करता होता आणि सुरई ससाईनं उत्खनन करून तिथे बुद्धाचे अवशेष मिळवून दाखवले. परंतु या हरामखोरांनी काय केलं, त्याला राज्यसभेवर घेऊन पदावर बसवून दिलं आणि उत्खनन थांबवून दिलं. आणि प्रत्येक टेकडीच्या वरती सद्धम्माचा नाश करण्या, धम्माचा नाश करण्या, धम्माचा नाश करण्या, सद्धम्माचा नाश करण्या. देवी देवता पेरती, प्रत्येक ठिकाणी देवी देवता ठेवली यांनी आणि त्याच्या आतमध्ये तथागत भगवान होतो. सद्धम्माचा नाश करण्या, देवी देवता पेरती. Bye.